सामान्य माणसांना पुन्हा एकदा महायुतीचं राज्य यावं असं वाटतंय। कसबा विधानसभा मतदारसंघातही हेमंत रासने यांना विजयी करण्यासाठीच महायुतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत असं मत भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केलंय। दत्तवाडी साने गुरुजी नगर परिसरात रासने यांच्या प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते। धीरज घाटे, धनंजय जाधव, प्रशांत सुर्वे, विजय गायकवाड, दीपक पोटे, तानाजी ताकपिरे, चंद्रकांत पोटे, अश्विनीताई पवार, शैलेश लडकत, सुनीता जंगम, केदार मानकर, विशाल पवार, आनंद पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। रिक्षा हा पुण्याच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे। रिक्षा चालकांना एकेरी हाक न मारता अहो रिक्षावाले काका असे म्हणण्याचे संस्कार आणि संस्कृती स्वर्गीय खासदार गिरीश बापट यांनी निर्माण करून या व्यावसायिकांना प्रतिष्ठा मिळवून दिली। त्यानुसार रिक्षा चालक कुटुंबाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची भावना हेमंत रासने यांनी व्यक्त केली आहे। महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांची आज या भागामध्ये प्रचाराची फेरी चालू होती आणि यंदा मतदारसंघामध्ये महायुतीला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद हा मतदारांच्या माध्यमातून मिळताना दिसतोय। सामान्य मतदारांना असं वाटतं की पुन्हा एकदा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार यावं आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे निवडून यावेत याकरता महायुतीचे सर्व कार्यकर्ते मोठ्या ताकदीने कामाला लागलेले आहेत। भारतीय जनता पार्टी महायुतीचे कसबा मतदारसंघाचे उमेदवार माननीय हेमंतराव रासने यांची आज प्रभाग 29 मध्ये भव्य पदयात्रा होती। नवी पेठ असेल, रामबाग कॉलनी असेल, लोकमान नगर, आंबेरोला कॉलनी, दांडेकर पूल या भागामध्ये आज रॅली झाली। आपण पाहत असाल की एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने लोकांचा प्रतिसाद, मतदारांचा प्रतिसाद या ठिकाणी हेमंतरावांना मिळालेला आहे। कमीत कमी 15 ते 20 हजारांच्या मताधिक्याने हेमंतराव विजय होतील। पुणे शहराच्या जेव्हा निकाल लागेल विधानसभेच्या निवडणुकीचा तेव्हा पहिल्या निवडणुकीमध्ये निकाल लागेल तो हेमंतजी रासने यांचा निकाल लागेल आणि हेमंतराव रासने कसबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी विधानसभेमध्ये जातील। आज आम्ही या प्रभागामध्ये प्रभाग 29 मध्ये हेमंत रासने यांचे चिरंजीव श्रेष्ठ रासने यांच्या नेतृत्वाखाली हाऊस टू हाऊस करत आहोत। गेले 10 दिवसामध्ये या प्रभागातील जोशीवाडा असेल, कुंभारवाडा असेल, गांधी चौक असेल, नवपेठ असेल, लोकमान नगर असेल, राजेंद्र नगर असेल या सर्व भागामध्ये आम्ही हाऊस टू हाऊस केलेला आहे आणि या 29 प्रभागामध्ये किमान 4000 मतांचं मताधिक्य हेमंतजी रासने यांना नक्की मिळेल आणि हेमंतजी रासने हे प्रचंड मतांनी निवडून येतील। आमच्या बरोबर या ठिकाणी केदार मानकर असतील, शैलेश लडकत असतील, यश काळभोर असेल, त्याच्यानंतर अनेक दिनेश भिलारे असतील, पावशेताई असतील, अशा अनेक कार्यकर्ते या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते। त्यानंतर हाऊस टू हाऊस मध्ये सुद्धा अनेक पदाधिकारी यामध्ये सहभागी झाले। त्यामुळे हेमंत रासने यांचा विजय निश्चित आहे।